स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्या करवीर, पन्हाळा, गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा वाकरे इथं आयोजित करण्यात आला होता। सुरुवातीला आमदार स्वर्गीय पी.एन. पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली। या मेळाव्यात बोलताना सर्व कार्यकर्त्यांनी आता रडायचं नाही तर लढायचं असा निर्धार करत पी.एन. साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी अशी सामुदायिक शपथ घेऊन पी.एन. पाटील यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचा निश्चय केला। गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी यावेळी बोलताना स्वर्गीय पी.एन. पाटील यांच्या कुटुंबियांना राजकारणाची गरज नाही, मात्र आपल्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी पी.एन. पाटलांचे सुपुत्र राजेश पाटील आणि राहुल पाटील हे राजकारणात असणं गरजेचं आहे। त्यामुळे सगळ्यांनी एक दिलानं त्यांच्या पाठीशी राहावं असं आवाहन केलं। स्वर्गीय पी.एन. पाटील यांच्यानंतर आता तुमची आमची जबाबदारी असून ती जबाबदारी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे पार पाडूया असं आवाहन निवृत्ती सहकारी संघाचे चेअरमन ए.डी. पाटील यांनी केलं। पी.एन. पाटील साहेबांची फॅमिली आहे ही कशी राजकारणामध्ये येईल आणि त्यांनी आमचं नेतृत्व स्वीकारावं अशी त्यांना विनंती तर करणारच आहोत, पण आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली आहे आमच्या हयातीत साहेबांनी त्यांच्या हयातीत आम्हाला सोडलं नाही, त्याच पद्धतीनं आमच्या हयातीत आम्ही जिवंत असेपर्यंत पी.एन. पाटील फॅमिलीला आम्ही सोडून कुठं जाणार नाही अशी आम्ही शपथ घेतल्या। माझी सगळ्यांना आता कळकळीची विनंती आहे, एक 4 दिवसामध्ये आपल्या भागामध्ये एक टॅगलाईन चालली आहे, साहेबांच्या माघारी आणि तुमच्या आमची जबाबदारी। ही टॅगलाईन खरोखरच ज्यांनी निर्माण केली अतिशय चांगली केली आहे। गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आपल्या भाषणात सर्व कार्यकर्त्यांनी खचून न जाता धैर्यानं पुढे जाऊया आणि पी.एन. पाटील यांचे सुपुत्र राजेश पाटील आणि राहुल पाटील या राम लक्ष्मणाच्या जोडीला धीर देऊन राजकारणात पाठबळ देऊया असं आवाहन केलं। कैलासवासी पी.एन. साहेब गेल्यानंतर आपण सर्वजण दुःखी आहोत। आपल्याला संकट आल्याचं गेल्यानंतर वाटतंय आपल्या सर्वांना, परंतु पी.एन. साहेबांच्या जीवनात सुद्धा भरपूर संकट आले होते, तरी ते कधी त्या संकटाला डगमगलेलं नाही आणि त्यांचं जे डगमगलं नव्हतं ते विचार आपण सर्वांनी आपल्याजवळ ठेवायचे। ते कसं धैर्याने पुढे गेले त्याच पद्धतीनं आपण सर्वजण धैर्याने जायचं आणि त्या 2 राम लक्ष्मण जोडी यांना आपण सर्वांनी धीर द्यायचं आहे। यावेळी बोलताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालिका उदयानी देवी साळुंखे यांनी राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्या पाठीशी राहूया आणि पी.एन. साहेबांचा गट अखंड अबाधित ठेवूया, हीच खरी पी.एन. पाटील यांना श्रद्धांजली ठरेल असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले। गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले आणि बयाजी शेळके यांनी देखील भविष्यात आपण कार्यकर्त्यांसह पाटील कुटुंबियांच्या पाठीशी राहू अशी ग्वाही दिली। यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादू कामिरे यांनी वारकऱ्यांच्या जीवनात पंढरीच्या पांडुरंगाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मनात स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्याबद्दल आहे असं सांगितलं। माजी जिल्हा परिषद सदस्य बी.एच. पाटील यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्यासोबत ठाम राहून आपण एकसंघपणे ही लढाई लढायची आहे आणि पांडुरंगाची ही दिंडी अशीच अखंड चालू ठेवायची आहे असं सांगितलं। यावेळी भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील देवाळेकर, राजीवजी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील, केडर प्रतिनिधी दत्ता पाटील, शाहू काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत मोरे, जयसिंगराव हिरडेकर, विश्वास शिंदे, प्राध्यापक अण्णासाहेब स्वामी, उद्योजक प्रकाश मुगडे, भरत पाटील भुयेकर, बी.के. डोंगळे, पी.डी. धुंदरे, विजय कांबळे, प्राचार्य आर.के. शाने दिवाण, शंकरराव पाटील वरणगेकर यांनीही मनोगत व्यक्त करत पी.एन. पाटील यांच्या विचारांचा वारसा आणि वसा पुढे नेऊया असं नमूद केलं। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी पाठवलेल्या शोक संदेशाचं वाचन करण्यात आलं।
शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी सामुदायिकपणे पी.एन. पाटील यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली। यावेळी अश्विनी धोत्रे, श्रुतिका काटकर, अमर पाटील शिंगणापूरकर, किरण पाटील, यशवंत बँकेचे चेअरमन महेश पाटील यांच्यासह करवीर, पन्हाळा, गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यातील पी.एन. पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते।